वरती आमच्याबरोबर जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी अक्षय तावरे आणि केतन अर्थात केतन म्हात्रे हे दोन दिग्गज खेळाडू आज आपल्याला बघायला मिळतील। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अतिशय अनुभवी असे पंच सतीश कुरूप आणि अमित गोलतकर यांचा विचार केला तर रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। तर दुसऱ्या बाजूला आपण सतीश कुरूप अनेक वर्ष सातत्यानं ज्या प्रोफेशनल स्पर्धा आहेत संपूर्ण भारताच्या त्या कव्हर केलेल्या आहेत, तर अनुभवी पंच मैदानावरती असेल। दुसऱ्या बाजूला आणखीन एक पंच तिसरे असतील करुणा कोटियन, अष्टपैलू खेळाडू म्हणून टेनिसच्या पटलावरती त्यांचंही काम जबरदस्त राहिलेलं आहे। आता जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेने जिथे बॅटर देखील सज्ज होत आहेत, मैदानावरती दाखल होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम मांगेला सर जॉईन होत आहेत। एक मिनिट सर, मंडप डेकोरेटर कुठे असतील त्यांनी एक स्टेज जवळ यायचं आहे। जे कोणी मंडप डेकोरेटरवाले आले असतील त्यांनी एक स्टेजकडे यायचं आहे। पण तयार आहेत मैदानावरती केतन म्हात्रे, अक्षय तावरे आणि आता काउंट डाऊन सुरू होत आहे। डीजे मास्टर मयूर आज यांना महानाचा मुजरा करतात। पहिल्याच बॉल वरती केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय धनाधन सिक्सर, 6 धावा। डाऊन द ग्राउंड केतन म्हात्रेच्या बॅटमधून आलेला अप्रतिम षटकार। विश्वनाथ जाधव, विश्वजित ठाकूर हे दोन गोलंदाज सध्या चर्चेत आहेत। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट बनता इशारा आणि त्याचं कारण आहे विश्वजित ठाकूर विरुद्ध केतन म्हात्रेने टोकलेले 5 षटकार आणि विश्वनाथ विरुद्ध सुमित ढेकळे टोकलेले 6 षटकार, त्यामुळे थोडासा फरक होता। त्यावरती भरत आपण चर्चा करू शकतो। नाही, फरक होता आणि दोघांचा ज्या वेळेला ते बॅटिंग करत होते त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती। सुमित चेसिंग मध्ये होते आणि केतन पहिली बॅटिंग करत होते आणि अक्षय तावरेच्या माध्यमातून 2 वेळा लगातार वाईट आल्यात। षटकाराचं दडपण, बिलकुल षटकाराचं दडपण आहे, कारण पहिल्या चेंडूवरती इतका दिमागदार फटका केतन म्हात्रेने टोलावलाय की त्याला बघता हे होणं स्वाभाविक होतं। धावपलकर ती धावा एका चेंडूनंतर 8 धावा झालेल्या आहेत। अक्षयचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने दुरून खेचलाय, मागच्या पायाला वाकवलंय आणि षटकाराला दाखवलंय, येतोय षटकार, 6 धावा। त्याच फॉर्ममध्ये आणि आता मैदान आपण बघितलं तर मातीचं असो सिमेंटचं असो त्याला काय फरक पडत नाही आहे, इतका प्रचंड आत्मविश्वास त्याचा दोंडावला आहे। अक्षय तावरे विरुद्ध 2 फटके खेळत असताना अगदी बाणासारखे सर
बोलतच्या डोक्यावरून फटके खेळलेत, अप्रतिम बॅटिंग केले, स्टार्ट चांगला केलाय. धावसंख्या धापकावती 14. केतन मात्र घेतोय 2 चेंडूमध्ये 12, 2 उत्तुंग षटका त्याच्या बॅटमधनं. देखण्या पटक्यांची लयलूट करत असताना तो दुसऱ्या बाजूला अक्षय तावरेकडनं कसं उत्तर दिलं जाईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. मॅन्डेटरी पॉवर पद्धत षटक आहे, गोलंदाजी मार्फत अक्षय तावरे. फ्लँक स्लिप, त्यानंतर पॉईंट, एक कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, गलीमध्ये क्षेत्ररक्षक, इस्टा कव्हर, लॉकअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अक्षय तावरेचा पुढचा चेंडू, फुल टॉस, कव्हरच्या डोक्यावर खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनमोले तेंडुलकर होट टोकाबा कडकडी चौकार. केतनच्या बॅटमध्ये चौकार. हे बघा, केतन आता खूप लांबवरचा प्रवास, मिडबावचा प्रवास गाठून इथपर्यंत आलाय, परंतु त्या प्रवासाचा थकवा कुठे जाणवत नाहीये. बिलकुल त्या गाडीमध्ये सेट झालाय की काय असं वाटायला लागलं. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येत असताना ती आग ओकतोय. 2 षटकार, 1 चौकार आणि अक्षय तावरेवरती आक्रमण. ज्यावेळेला तुम्ही आयकॉनवरती आक्रमण करता त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स नेहमीच मोठा होता. असं चेंडू मागे निघून गेलाय. यावेळेला लेट कट केल्याने चेंडूला विकेट किपरच्या बाजूने पाठवलं. यूज ऑफ द पेस, चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप, सीमारेखा पार, चौकार. केतन जो टनाटन दे धनातन बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, पहली ओव्हर में मेला लुटा 5 गेंदों में 22 रन. नाही, चांगली टेम्परामेंट बघा. केतनने समोरच्या दिशेने मारलेले फटके किंवा कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चौकार त्याला जर बाजूला काढले तर त्या उर्वरित 2 चेंडूवरती त्यांनी जो काय खेळ दाखवलाय त्याच्यामध्ये संयम सुद्धा दिसून आले. यावेळेला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाठवले. चेंडूला भास्कर वामन ठाकूर स्टँडच्या दिशेनं 1 बाउन्स, चौकार. धावफलकावरती आहेत, कोणती विकेट आलेली नाहीये. खूप चांगली सुरुवात. एक पारितोषिक आले, आपण त्या दिशेने जातोय. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहिल्या तर पहिल्याच ओव्हरपासून केतन म्हात्रे ॲज युजल जी ओळख राहिलेली आहेत त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. पण जर केतन म्हात्रेचा विकेट घेतला त्या गोलंदाजासाठी आपण फुलपाडा वॉरियर्सचा संघ खेळतोय आणि त्यांच्या संघ मालकांकडनं केतनच्या विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. केतन म्हात्रेची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 2000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम मंगले सर. बक्षिसाची खैरात काल आपण बघितली होती, आज या ठिकाणी ती सुरू झालेली आहे. केतन मात्र सुरुवात अप्रतिम करून ते दिलेली आहे आणि विशेष करून आपण डाऊन द ग्राउंड त्याने खेळलेले फटके अप्रतिम होते. त्यानंतर त्याने खेळलेला कव्हर ड्राईव्ह अर्थात तो ओव्हर द टॉप खेळला गेला होता. त्यानंतर लेट कट, टकाटक बॅटिंग झाले पहिल्या ओव्हरमध्ये आणि स्वप्नबद्ध सुरुवात झाली अधिराज संघाची. धावफलका दाबा 26 आणि अक्षय तावरेला या मॅचमध्ये परत अनसेटल केलं गेलं आहे. बॅट्समन केतन म्हात्रेकडनं दर्जा दाखवून दिला आपला. आणि नॉकआउट स्टेजमध्ये तुम्ही आल्यानंतर अशा प्रकारचा डॉमिनेटिंग परफॉर्मन्स ज्यावेळेला करता त्यावेळेला तुमच्या आत्मविश्वासाबरोबरच समोरचं डिमोशन म्हणजे त्याचं मानसिकता हलते. म्हणजे हा फक्त त्याच्यावरती केलेला आघात नाही आहे, त्याच्या एकंदरीत संघाच्या मानसिकतेवरती केलेला आघात आहे, त्यांच्या दिमागावरती केलेला आघात असावा आणि त्याचा परिणाम संघावरती किंवा नंतर येणाऱ्या गोलरवरती सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणूनच आता दुसरं षटक, जशी या VVPLच्या ओव्हरचा सिक्वेन्स आहे, पहिले 4 षटकं फ्रेश बॉलर, पॉवर प्लेची 2 षटकं, त्याच्यामध्ये एकच आयकॉन बॉलिंग करू शकतो. त्यामुळे दुसरा बॉलर हा तालुका प्लेअर असणार आहे, तो आयकॉन नसणार आहे, तालुका प्लेअर. आणि बॉलिंग मार्फत संजय यादवचा पहिला चेंडू, अनिल सावंत यानं लॉफ केलाय चेंडूला, राहुल आदवडेच्या जवळून चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. अनिल सावंत ओळखला जातो आणि त्याचे फटके बघण्यासारखे असतात. काल निमिषनं प्रभावित केलं, खूप चांगली बॅटिंग केली.
आज मैदानावरती अनिल सावंत या मोसमामध्ये फॉर्ममध्ये असलं खेळाडू आहेत. देवा पांडे आणि अनिल सावंत काय बॅटिंग केली या मोसमामध्ये. पहिल्या चेंडू खेळत असताना चेंडूवरती असली नजर. अत्यंत महत्त्वाचा सामना दाबल कदा 30 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संजय. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत. 10 ते 15 पावलांचा बॉलिंग मार्क. समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतो संजय. इनसाइड आउट खरं तर खेळायचं होतं. बघूया काय केलंय बॅटची कड फलंदाज बाद. यशपेक्षा अप्रतिम संजयनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलाय. बॅट्समन अनिल सावंत शांत आउट. रुपयाचं बक्षीस. मोमेंटमला ब्रेक करणारी ही विकेट. आतापर्यंत जी स्थिती होती त्या स्थितीला बघता असं वाटलं होतं की आदिराज ग्रुप निर्मल संघ बूम होताना दिसेल. प्रत्येक षटकांनी 20-22 या धावा दिसतील, कारण अनिल सावंत सुद्धा तोडफोड बॅटिंग करत होते. पहिले जर का 2 सामने बघाल तर अनिल सावंतने आपल्या बॅटिंगने अक्षरशः धूम मचवलेली होती आणि तो अनिल सावंत मैदाना बाहेर गेला म्हटल्यानंतर आता थोडीशी चिंता आणि प्रतीक घरातला लवकर यावं लागतंय. तालुका आयकॉन प्रतीक घरात याला लवकर येणं म्हणजेच काय तर तो VVPL षटकासाठी एखादा आयकॉन थांबतो ना, तशा प्रकारची स्थिती नाही आहे. यावेळेला स्ट्रॅटेजीमध्ये बदलाव आहे आदिराज ग्रुप निर्मलच्या. आणि प्रतीक आल्यानंतर 2 आयकॉन मैदानात आहेत. आता त्यांच्यामधील बॉन्डिंग किंवा त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे किंवा कशा प्रकारचा प्लॅन आहे बघूयात. संजय यादव ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्यानंतर प्रतीकसाठी यावेळेला एज घेतलंय चेंडूने. चेंडू मागे निघून गेलाय. रनआउटची मोठी संधी. फेकी करण्याचा प्रयत्न, परंतु फेकी जर आपण बघाल तर प्रतीकच्या मागे जाऊन चेंडू लागला आहे. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. कॉलिंगमध्ये तितकासा आत्मविश्वास दिसत नव्हता. म्हणजे दोघंही चाचपडलेले होते की जावं की नाही द्विधा मनस्थितीत होते. अखेरकार ती रन कंप्लीट झाली, हानी नाही झाली, पण अशा प्रकारच्या गोष्टी टाळाव्या लागणार आहेत जर 2 आयकॉन मैदानात आहेत. अगदी बरोबर. आणि हे दोन्ही खेळाडू अतिशय महत्त्वाचे फॉर्ममध्ये असलेले खेळाडू. प्रतीकचा विचार केला तर लेदरबॉलचा अनुभव आहे. अनेक वर्ष तो चांगलं क्रिकेट खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला केतन मात्र भलताच फॉर्ममध्ये. काय बॅटिंग केलं आहे त्याने आतापर्यंत. आणि एकदा का त्याला स्टार्ट मिळाला की ती छोटी इनिंग नसते. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तडाखेबंद होतं. 5 षटकार त्याची चर्चा झाली. विश्वजित ठाकूर विरुद्ध 2दा कामगिरी त्याने केली अशी. आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूला जो 6वा चेंडू त्या दिलेला रिस्पेक्ट त्याची चर्चा होते. या निमित्तानं ही स्पर्धा जी आहे ती वेगळ्या करण्याकरता त्या चर्चेत आहे. पश्चिम विरार प्रीमियर लीग 2026. रिव्हर्सिवचा फटका. फलंदाजाने केला जुगाड. धावसंख्येमध्ये होईल 4 धावांची वाढ. केतन दनाटन हे दनादन. सुद्धा त्याला मी रिव्हर्सच मारेल ही कमिटमेंट होती. म्हणजे त्या फटक्याला खेळण्यासाठी माझा जो प्लॅन झालेला आहे तो प्री प्लॅन भरलेला आहे. मग त्याचा रिझल्ट काय याची मला तमा नाही, याची पर्वा नाही आहे. असं करत असताना मारलेला हा फटका कवर पॉईंटमध्ये आलाय चौकार. संजयचा पुढील चेंडू कट काढण्याचा प्रयत्न. बॅकफुटीत जाऊन बेट ट्रान्सफर मागच्या पायावरती करत असताना बॉटम हँडला वापरत असताना आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण त्याच्यामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संजयचं मी कौतुक करेन. ऑल इंडिया आयकॉनच्या वरती इतकं मोठं आक्रमण झाल्यानंतर स्वतःला एक वेगळा स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण करणं, अशा प्रकारे बॅक करणं, विकेट मिळवून देणं आणि त्यानंतर केतन समोर चौकारानंतर डॉट बॉल हाताळणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्यामुळे संजयचा आत्मविश्वास हा थोडासा अप असणार आहे. 35-1 35-1. रिवर्सिव फटका. अल्टी पल्टी दे घुमा के गेंद भोंडने के बाहर. फ्लैट पक्का पक्का पक्का. ये लगा शानदार छक्का. भरत काल दीपेश लोखंडेनं घेतलेली कृष्णाची विकेट आणि मग त्यानं टोकलेलं अर्धशतक. एक मोठा बळी मिळाला त्याच्या आयुष्यातला. तो सोनेरी क्षण होता. आणि संजयला देखील खूप चांगल्या प्रकारे या मॅचमध्ये कामगिरी केली. पण
केतन मात्र देखील तिथल्या ताकदीचा प्लेअर आहे आणि 2 चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये आणि 2 षटकानंतर अधिराज ग्रुप निर्मलचा विचार केला 41ला 1 आहे. याचा अर्थ धावांचा वेग प्रचंड आहे. तो ज्यांचा प्लॅन ए आहे तो सक्सेसफुल झाला आहे. नाही 41 म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला नेऊन ठेवलं आणि जसा आपण उल्लेख केला ना कृष्णा सातपुते यांची विकेट, दीपेश लोखंडेचं अर्धशतक त्याच्यासाठी खूप अविस्मरणीय तो क्षण. पण सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण कोणता आहे? VVPL सीझन 2च्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही खेळणं, जिथे तुम्हाला संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत बघतंय आणि अशा ठिकाणावरती ज्या ठिकाणी सर्वांच्या नजर आहेत तिथे तुम्ही चमकणं, हा सर्वात मोठा क्षण आहे. आणि त्यामुळे इथून पुढे तुमच्या क्रिकेटिंग करिअरला एक वेगळा आयाम मिळणार आहे, वेगळं वळण मिळणार आहे. जसं की भार्गवने सुद्धा काल सांगितलं, मागील वर्षी मी या स्पर्धेमध्ये मिळवलेली मॅन ऑफ द सिरीजची बाईक, त्या बाईकने मला इतकं मोठं बनवलं की मी आता सध्याला ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा खेळतोय. आणि या साऱ्या गोष्टी तुम्हाला VVPL देऊन जाते आणि म्हणूनच ही VVPL सर्वांसाठी एक वेगळी दिशा देणारी आहे. यावेळेला प्रतिगरात वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. चेंडूला पाठवलं मिडविकेटच्या डोक्यावर सीमारेखा पार, षटकार. कटर चेंडू लेग स्टंपवरती पिच झाला. अर्थात तो थोडासा या ठिकाणी टर्न होतोय, परंतु बराच होता बॅट्समनकडे प्रत्येकडे. तो बॅकवरती उभा होता, छान पद्धतीने शेवटपर्यंत पाहिलं, पोझिशनमध्ये आला. ऑन साईडला पूलचा फटका घेत असताना अगदी लिहिल्या म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये सुबह के सत्र में केतन म्हात्रे और बल्लेबाज प्रतीक ने क्या नाश्ते में मक्खन खाया था. मक्खन बल्लेबाजी कर रहे दोनों बल्लेबाज. नाही बेशक त्यांची जी बॅटिंग होती ती खूप शानदार होती आणि अधिराज ग्रुप निर्मलसाठी खूप चांगली आणि आनंदाची बाब आहे ती. पण दुसऱ्या बाजूला फुलपाडा वॉरियर्स त्यांनी कालचा दिवस खूप चांगला एंड केला त्या कालच्या दिवसाचा आणि त्यामुळे आज त्यांच्या सर्व खेळाडूंकडून त्या अपेक्षा असणार. यावेळेला इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ ये बहुत बड़ी गलती, इट्स अ बिग मिस्टेक. अशा प्रकारच्या चुकांना जर का तुम्ही वाव द्याल तर कदाचित तुम्हाला या मैदानावरती वाव मिळणार नाहीये, मैदानाबाहेर जावं लागेल. येतोय षटकार, 6 धावा. पर स्कोर 53, 1 विकेट के नुकसान पर. बहुत अच्छी गेंद, चढ़ गेंद है. इस बार ऑन साइड पर केतन स्क्वायर लेग पर. केतन का दूसरा पूरा नहीं, इस बार सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे. 2 मिनट के लिए मुझे लगा कि केतन मात्र दूसरे रन के लिए भाग रहे थे. अब फिलहाल तीसरा ओवर प्रगति पर. स्कोर 54, 1 विकेट के नुकसान पर. केतन मात्र के 34 पर, प्रतीक का 14 पर बल्लेबाज. भार्गव पाटिल कल शानदार प्रदर्शन, धूम मचाई थी बतौर गेंदबाज और बल्लेबाज. लाजवाब प्रदर्शन था. ती सुद्धा वेळ येणार आहे दुसऱ्या इनिंग मध्ये, ती धूम मचवण्याची वेळ येणार आहे. परंतु त्या अगोदर काय आपल्यासाठी ताकद ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न फुलावलेसाठी जात होते आणि यष्टरक्षक अक्षय तावरेच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव. मगाशी एक आपण चांगला उल्लेख केला होता, प्रतीक घरात लेदरचा चांगला अनुभव आहे. आता लेदर क्रिकेट म्हटलं की तुम्ही लॉंग क्रिकेट खेळताय. लॉंग क्रिकेट म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये पेशन्स आहेत, खेळपट्टीवरती उभं राहणं तुम्हाला चांगलं माहीत आहे. आणि ते खेळत असताना बघा बॅक टू बॅक 2 डिलिव्हरी येत आहेत डॉट. आणि भार्गवकडे देखील आपण बघितलं तर लेदर बॉलचा अनुभव आहे. आता पहिला लेग कटर टाकला, त्यानंतर एक बॉल सरळ टाकलाय. लेग कटर खूप म्हणजे चेंडू खूप वळला होता, तिथे बॅट्समन केतन बीट झाला आणि त्यानंतर एक अगदी भन्नाट वेगाचा चेंडू. भार्गव यासाठीच ओळखला जातो. दाबल गदाबाद 54, 1 अधिराज ग्रुप निर्मल. गोलंदाजी मार्कवरती भार्गव पाटील. उलटा चेंडू, बॉटमहॅडचा वापर केलाय. चेंडू कळल्या ऑन साईडला, लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पकडे थ्रो करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. भार्गवचं एक अत्यंत सुरेख षटक होतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना अधिराज ग्रुप निर्मल 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
षटकं झाले आहेत आणि म्हणूनच यानंतर होणारा सामना दोन्ही संघाने तयार राहायचंय. नारंगी फॉल्कन 888 विपक्ष विकास 0700 विराटनगर. नारंगी फाल्कन 888 विपक्ष विकास 0700 विराटनगर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. बघा, आणि एक महत्त्वाची सूचना सगळ्या संघांसाठी आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमची इनिंग स्टार्ट करताय त्यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी येस इट्स अ VBPL टाइम, VBPL टाइम. आणि याच्यामध्ये तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलाय. 5 षटकांसाठी 25 मिनिटं दिलेली आहेत. जर का 5 षटकांमध्ये म्हणजे 25 मिनिटांमध्ये ती 5 षटकं नाही कंप्लीट केलीत तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. केतन म्हात्रे खेळतोय 12 चेंडू 35 वरती, 4 चेंडू 14 धावांचं प्रतीक घरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अनिल सामंतने एक मोठा फटका लगावला होता 55 वरती. एक VBPL ओव्हरमध्ये योगेश होळीकर कालच्या दिवसाच्या हिरोला आपण बघतोय. योगेश अपने बोरिंग पर तैयार है. सामने बल्लेबाज केतन मात्रे 35 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर गेंद को पुल किया, बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक कैच. योगेश को देखिए क्या सेलिब्रेशन कर रहे. केतन बैक टू द पेबल एंड पहले विकेट का पतन गॉन. मैगनिफिसेंट बॉलिंग बाय योगेश. धावांवरती बाद. VBPLच्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती केतन म्हात्रे सारखी विकेट टिपणं किती मोठा आत्मविश्वास मिळाला, किती मोठा कॉन्फिडन्स बळावणार आहे योगेश होळीकरचा. त्याची जागा घेण्यासाठी राहुल गोड येते. बघा कशा पद्धतीचा फटका होता. चेंडू आतमध्ये येणार होता, टुवर्ड्स दी बॉडी लाईन येत होता. त्याच वेळेला ऑकवर्ड पोझिशनमध्ये येत असताना पायाला न हलवता खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे चेंडू सरळ कावकोनाच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक राहुल आदावडे वडा कॅच. आणि तो कॅच घेतल्यानंतर जो काही त्याचा आनंद आहे बघा, तो आनंद गगनात मावेन असा झाला. कारण एक कॅच सुटली होती समोर प्रतीकची. त्यानंतर अशा प्रकारची संधी येणं, त्याचं सोनं होणं या खूप मोठ्या कॉन्फिडन्सला मिळून देणाऱ्या गोष्टी आहेत. विकेट आली आहे, केतन मात्र बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी राहुल गौंड मैदानाच्या आतमध्ये येतोय. 55 वरती 2 आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आता ही VBPL हिट करायची आहे, VBPL ओव्हर हिट करायची आहे. आणि VBPL ओव्हर काय झाली आहे आतापर्यंत, जे चांगल्या स्थितीमध्ये आहेत त्यांना तिथं अडवण्याचं काम त्याने केलंय आणि जे वाईट स्थितीमध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम केलंय. हे बहुतांश सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालंय. त्यामुळे कदाचित या सामन्यामध्ये सुद्धा ते चित्र बघायला मिळू शकतं. बहुत अच्छी गेंदबाजी योगेश द्वारा. टप्पा खाते उछाल मिला, ये एक फायदा होता है. कल कृष्णा का विकेट प्राप्त हुआ दीपेश टोकंडे को, तो वहाँ से बिल्कुल वो आत्मविश्वास 7वें आसमान की तरफ चला गया था. योगेश को विकेट मिला. सेलिब्रेशन, क्या सेलिब्रेशन था राहुल अदौड़े और योगेश का, कमाल का सेलिब्रेशन था. अब फिलहाल लगातार 2 गेंदों में आज यहाँ इस ओवर की बात डबल की ओवर की शुरुआत भरत स्टनिंग हुए विकेट के साथ. ना बिलकुल, आणि ती गरजेची सुद्धा होती. योगेश होळीकरने काल जो काही फ्लो सोडलेला होता किंवा कालचा जो काही सामना सोडलेला होता तिथून जशा तशी सुरुवात. आडवा बॅटने खेळलाय चेंडूला, चेंडू निघून चाललाय, बाउन्स झालाय, निघून चाललाय, 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. कशा प्रकारे हा चेंडू लपेटलं होतं. पदीला आली तर तितकंसं चांगलं नव्हतं, पण ज्या प्रकारचा कंट्रोल दाखवला, ज्या प्रकारे बाउन्सला त्याने परखलं होतं आणि आपलं रेंजला ओळखलं होतं, त्याला बघता हा चेंडू विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी गेलाय. चौकार आलाय आणि चौकार आल्यामुळे एक दिलासा सुद्धा मिळालाय. की इथून पुढे आम्ही या मॅचमध्ये म्हणजे या षटकाला मोठं करण्यासाठी योग्य ट्रॅकवरती जातोय. कारण 3 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. बहुत अच्छा स्ट्रोक था. गेंद को हुक किया गया था स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. बल्लेबाज राहुल गौड द्वारा. स्कोर 59 पर 2. योगेश गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत छक्का. फटका आहे. राहुल गोंड मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. चौकारानंतर षटकार का आलाय. किती संकट आली तरी सुद्धा माझं नाव आहे राहुल गोंड.
मी देणार संकटांना तोंड, आणि तोंड देत असताना तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 10 धावांचं टार्गेट कंप्लीट केलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून येणाऱ्या सर्व धावा बोनसवरती बोनस आहेत, आणि हा होळीचा बोनस आहे जो कुठल्या कंपनीत नाही मिळत, तो मात्र या मैदानामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आदिराज ग्रुप निर्मलसाठी सध्या स्थिती खूप चांगली, 65 वरती 2 आहेत. 2 चेंडूचं अजूनही खेळणे शिल्लक असणार आहे. योगेश होळीकरला काय करायचंय? येणाऱ्या 2 चेंडूवरती कोणतीही धाव न देणं, विकेट घेणं, यासाठी जावं लागणार आहे. बघूयात योगेश होळीकर काय ब्रेक थ्रू मिळून देतो का, काय या पार्टनरशिपला ब्रेक करतो का. पॅट आणि पॅडच्या मधून टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर गेलेला नाहीये, चेंडू सरळ निघून यष्टरक्षकाच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. मी आयोजन कमिटीतील मेंबर्स आपल्याला विनंती करतोय, कृपया करून आपण मंडप डेकोरेटरशी संपर्क साधा. समोरच्या कॅमेऱ्याला विद्युत पुरवठा होत नाहीये. शुरुआत विकेट के साथ हुई थी, उसके बाद में बिंद गेंद, चौका छक्का, बिंद गेंद, ये लेखा जोखा अभी तक 5 गेंदों का है. स्कोर 65 पर 2, 65 रन, 2 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर है, डबल ओवर. वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीजन 2. राहुल इस वक्त स्ट्राइक रेट पर, कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे योगेश. हवा में लौका पर खूबसूरती के साथ तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज राहुल खड़े हैं, सीधा तान, हिट बॉल लाइन के बाहर, कड़क कड़क शॉट. चरम तिच्या मायेची सरनाई कुणामध्ये जीवनाविषयी बोलताना, तिच्या मायेची सरनाई कुणामध्ये फक्त फुल पॅस ऑफ द बॅट खेळत असताना पाठवून दिलंय वाईट श्रीलंकाच्या डोक्यावरून. 71 झाले होते, 8 वाढणार म्हणजे 79 होणार. 79 धावा धावपलकावरती आहेत आदिराज ग्रुप निर्मल या संघाच्या. पण प्रशांत सर, या मैदानाची दुपारच्या सत्रातली बॅटिंग आतापर्यंत आपण बघितली नव्हती. दुपारचं सत्र म्हणजे कोणतं? ते 3-4च्या नंतरचं नव्हे, तुम्ही त्या 2च्या अगोदरचं सत्र म्हणजे 12, 1, 1:30च्या आसपासचं सत्र आतापर्यंत या मैदानावरती आपण बघितलेलं नाहीये. आणि त्यामुळे या कदाचित छोट्या की मोठ्या याचा आपण अंदाज बाळगू शकत नाही आहोत. येणारी 2 षटकं खूप महत्त्वाची आहेत. या 2 षटकामध्ये जर का फुलपाडा वॉरियर्सच्या संघाने पलटवार केला, गोलंदाजाने आपली कमाल दाखवली, तर मात्र या मॅचमध्ये परत फुलपाडा वॉरियर्सची टीम येऊ शकते. पण सध्या तरी जर का हा करंट रन रेट बघितला तर हे धावपलक थोडंसं जास्त वाटायला लागलंय. 110, 120 या धावा दिसतात. चेंडू हवेत, सिद्धांत बारन चेंडू खाली, फ्लाइंग स्लिपचा खेळाडू आला चेंडूच्या खाली आणि त्याने टिपला झेल. प्रतीक घरत विकेट बद्दल जर पाहिलं तर नारंगी फाल्कन ट्रिपल एटचे संघमालक आणि एक क्रिकेटप्रेमी म्हणून आणि क्रिकेटर म्हणून ओळखले असलेले रजनीजी पाटील यांचं देखील आगमन झाले व्यासपीठावरती. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. भार्गव पाटिल बहुत ही कमाल के गेंदबाज है. कल शानदार प्रदर्शन किया था दूधिया रोशनी में, 7 विकेट चटकाए थे. और सबसे बड़ी बात, स्टनिंग बात मैं आपको बताना चाहूँगा, 2 गेंदों में मैच समाप्त हुआ 21 रन थे और बहुत सारे इनाम भी. अब चक्कर पहली गेंद पर विकेट भार्गव को मिला है. दूसरे ओवर के इनके कहानी अपने कोटे का दूसरा ओवर डाल रहे, स्कोर 79 पर 3. राहुल लत 16 पर कहते हैं. संतोष बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए दूर वाले एंड से गेंदबाजी भार्गव द्वारा ऑन साइड पर. व्हाट अ शॉट, ओ क्या बात है, खतरनाक. चेंडू तर बाहेरच्या दिशेने निघणार, चेंडू बाहेरच्या दिशेने फुल ऑन लाईनसाठी जात होते, वाईट यॉर्करसाठी जात होते. त्याने बिलकुल क्रीजचा वापर करत असताना चेंडूला पाठवून दिलं. मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटका संतोष यादवने मारलेला हा फटका होता. बघा किती लांबच लांब मारलाय. हाईटचा वापर, बॅकलिपचा वापर, बॉटम एंडचा वापर आणि त्यानंतर चेंडूने केले बाउंड्री लाईनची सफर. षटकार आला, 6 धावा आल्या, धावपलक बूम झालंय. पण एक गोष्ट बघण्यासारखी आहे,
एक गोष्ट बघण्यासारखी आहे, 85 वरती धावफलकी जाऊन पोहोचलंय. आणि बघण्यासारखी गोष्ट काय तर अधिराज ग्रुप निर्मलचे सगळे खेळाडू सेट होऊन आलेत की काय. मला वाटतं बाहेर एक वॉर्मअप मॅच खेळली गेली आहे. यावाला चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, हे अस्त्र आहे, ही ताकद आहे, ही नवीन ओळख आहे भार्गवची. त्याच्याकडे स्लोअर वन आहे, त्याच्याकडे इन स्विंगर आउट स्विंगर आहे, दोन्ही बाजूत म्हणजे आउट कटर इन कटर हे दोन्ही बॉल तो वापरतोय. आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये त्याने ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा प्रभाव टाकलाय. जी हाँ, बहुत अच्छी गेंदबाजी उन्होंने की है. ओ क्या बात है, ओ माय गॉड, बॅट पुन्हा रंगात, त्याने चेंडू पाठवला ढगात. आणि बाबा संतोष, तुझी चर्चा असेल क्रिकेटच्या जगात. आणखी एक उत्तुंग षटकार. येईल, बॅक ऑफ द हँड टाकला जाईल, पण मी मागे जाऊन मारणार. पुन्हा एकदा तेच, एक तेरी तो एक मेरीवाली कहाणी. परंतु तेरीवाली कहाणी थोडीशी मोठी होती असंच काहीच दिसलंय. कारण ज्या वेळेला मेरीवाली बारी आई ऐसा हुआ, उस समय क्या हुआ था, स्लोअर वन से डॉट बॉल आई थी, लेकिन उसके बाद वाले गेंद पर छक्का आया था. म्हणजे ते षटकार मोठे झालेत म्हटल्यानंतर तुझी बाजू थोडीशी मोठी आहे. असं असताना पुन्हा एकदा भार्गव तयार, शॉर्ट बॉल खूप मागे, खूप वेळ होता, वेळेचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलाय तारामंडल मध्ये. हवाई सफर करत असताना चेंडू निघून झाला, जी मारेगा पार, षटकार. एक चेक पंचांसाठी एक विशेष सूचना आहे. 5 षटकं कंप्लीट होताना 28 मिनिटं घेतली गेलेत आणि त्यामुळे एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे फुलपाडा वॉरियर्स संघाला. कमाल का मुकाबला बीच मैदान पर. संतोष का माइंडसेट बहुत अच्छा. 18 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया. राहुल 16 पर खेल रहे और 5 ओवर का खेल समाप्त हुआ है. 97 3 विकेट के नुकसान पर अधिराज ग्रुप. 25 मिनट का समय आपको दिया गया था 5 ओवर कंप्लीट करने के लिए. आपने ज़्यादा समय लिया तो बिल्कुल एक खिलाड़ी आपका दायरे के अंदर आने वाला है. क्रुशियल मैच है. वैसे विराट प्रीमियर लीग 2026 की अद्भुत कहानी DBN लाइव पर आप देख रहे हैं. 7 कैमरे का इस्तेमाल. फुलपड़ा टीम ने टॉस तक गेंदबाजी करने का फैसला लिया था, लेकिन केतन मात्रे ने पहले ओवर में 26 रन अक्षित तावरे के खिलाफ, और उसके बाद में राहुल बहुत अच्छी बल्लेबाजी, संतोष शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. मजा आ रहा है. अब ये एक खिलाड़ी दायरे के अंदर होगा. भरत इंपॉर्टेंट मैच है. संजय गेंदबाजी करने का आए हैं. पहले ओवर में 15 रन और 1 विकेट उन्होंने लिया था. नाही, आणि मी त्या विषयाच्या त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. ज्या वेळेला भार्गवचे 3 षटकार आले, त्या तिन्ही चेंडूंमध्ये जर बघाल, त्या तिन्ही चेंडूंच्या मधला जो गॅप होता तो डॉट बॉल. त्या डॉट बॉलवरती जर का तुम्हाला यश येत होतं तर तुम्हीच मध्ये एखादा फास्ट रनसाठी का केले, तुम्ही लेंथमध्ये बदलाव का केला, त्या लेंथमध्ये केलेला बदलाव, त्या गतीमध्ये केलेला बदलाव त्यांच्या अंगलट आलाय. म्हणजे जे गोष्ट आपली ताकद बनतात, जे चेंडू आपली ताकद बनतात त्याला वापरणं गरजेचं होतं, ते नाही वापरलं, त्यामुळे आले 3 षटकार. संजय यादव बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. राहुल गोंडसाठी राहुलने यावेळेला चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुंदर झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज बाद होत असताना माघारी परतावं लागतं राहुल गोंडला. 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती येतोय ब्रेक थ्रू. संजय की गेंदबाजी बहुत बढ़िया रही है. इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करते हुए गेंद को कट किया था और शॉट अच्छा नहीं था राहुल का. मिस्टर स्टोक हवा में गेंद एक्शन रिप्ले DBN लाइव पर थोड़ा सा पीछे जाकर गेंद को खेलना चाहते थे. बल्ला मिडवे की तरफ समाप्त हुआ और गेंद मिडॉप की तरफ चली गई. बेहतरीन गेंदबाजी संजय द्वारा, विकेट प्राप्त किया. स्कोर इसी के साथ 97 रन 4 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर आने वाले से खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया, कैच. यश आए, यश चले गए. बहुत ही शानदार गेंदबाजी. और मोबाइल चलाने के लिए चाहिए नेट, अपनी मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए विकेट.
संजय यादवने मिळवून दिला ब्रेक थ्रू. बघा सुरुवातीला शफल झाले ते माहीत होतं संजयला आणि संजयने अँगल बनवत असताना लेफ्ट ब्राउन टू विकेट. बघा एकदम क्रीजचा कोणाचा चांगला वापर केला आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये आणत असताना फलंदाजाला आउट पोझिशनमध्ये आणलंय आणि त्यानंतर हा फ्लॅट मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिड विकेटमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज बाद झालेत. अजून एक विकेट आली आहे. 5व्या विकेटचा पतन झाला. 97 वरती आदिराज ग्रुप निर्मळला हा 5 फटका लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल मिस्टर संकेत किनी बिट्ट्या मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि ते असताना संजय यादव ऑन हॅट्रिक आहेत. काय सुपर एटच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिली हॅट्रिक बघायला मिळेल का? सपर्ण संधी, मोठी संधी, नामी संधी, इनसाइड आउट. चेंडू जावेत, बॅटची बॅटची वरची कडा, पण ती कडा लागून सुद्धा कडे लोट होणारा हा ती सुंदर दर्शनीय बहारदार अफलातून सबकी बल्लेबाजी अच्छा स्टार्ट संकेत किने के लिए निर्णायक ओवर का खेल. बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. संजय ने लिया बदला. संकेत किनी बैक टू द पेबल इन छोटे विकेट का पतन. गॉन बिग क्या था, लेकिन जो लेग कटर गेंदबाज है वो बिल्कुल कारगर साबित. आपने सही कहा, जब आपको वो विकेट में वो विकेट टेकर बॉल है ना, वो ड्रीम बॉल है. तो जब आप वेरिएशन करने के लिए जाते हैं तब जाकर फंसते हैं. ज़्यादा आगे गेंदबाजी होती है, ज़्यादा शॉर्ट गेंदबाजी, तब जाकर वो बल्लेबाज आपके ऊपर हमला कर रहा है. अब ये बहुत अच्छी गेंद थी. इस ओवर में संजय ने 3 शिकार किए. नाही, संजयने आपल्याला स्वतःचा म्हणजे त्या षटकाराने सुद्धा विखरलेला नाही आहे. संजयने आपला कंट्रोल, आपला तो संयम आणि ती दिशा सोडलेली नाही आहे. बघा ती लेंथ प्रॉपर होती. त्या लेंथवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो सातत्याने होत होता त्याला माहीत होतं एक षटकार जरी आला असला तरी सुद्धा त्याच्या अगोदर 2 विकेट आल्यात. त्यामुळे मी त्याला सोडणार नाही आहे, मी दचकणार नाही आहे, तिथून भरकटणार नाही आहे आणि त्यामुळेच कदाचित हे यश आलं. त्यामुळेच ही 3री विकेट संजयला मिळाली आहे. पुढील चेंडूसाठी तयार यश. वाघोलीचा खेळाडू, वाघोली निर्मलचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि यशकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. 103 वरती 6, 103 वरती 6 असताना इनसाइड आउट. चेंडू उंचावेल, अक्षय तावरे चेंडू खाली. झेलजीतचा प्रयत्न आणि झेलजीत होत असताना अजून एक विकेट. 4थी विकेट या षटकामध्ये येते. संजय यादवला मिळालेला अजून एक विकेट. 5 विकेट. शानदार गेंदबाजी. संजय त्यानं 5 पुरा केलाय, पण अजून एक अचिव्हमेंट त्यांच्या समोर आले, कारण तो ऑन हॅट्रिक आहे. जर हॅट्रिक आली, संजय आपल्यासाठी कॅश प्राईज आले. आपल्या टीमचे ऑनर संघमालक धवलदादा जोरगे याचकडनं जर पाहिलं तर धवलदादाकडनं जर हॅट्रिक आली, लागोपाठचे 3 विकेट जर प्राप्त केले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज झाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज येतोय. ऑन हॅट्रिक बॉलर आला आणि शेवटचा बॉल सुद्धा बाकी आहे. त्यामुळे नारिंगी फाल्कन 888चा कर्णधार आणि विकास 0700चा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल आणि त्यानंतर खेळायला सुद्धा लवकर सुरुवात होणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन हॅट्रिक. एका षटकामध्ये 2 वेळा हॅट्रिकच्या अशा जिवंत होणं, हॅट्रिकची संधी निर्माण होणं हे सुद्धा मोठी बाब आहे. यावेळेला अपील केली गेली आहे. पाहायला लागून चेंडू बाहेर निघून गेला. ज्या संतोष यादवनं 3 षटकार लगावले तो शेवटी बघायच्या भूमिकेमध्ये राहिलाय. शेवटच्या चेंडूवरती आली आहे 1 धाव आणि एका धाब्याने मला वाटतं धावफलक जाऊन पोहोचलं 104 वरती. 105 धावांचं लक्ष आदिराज ग्रुप निर्मळ या संघाकडून ठेवण्यात आलंय. त्या टीम फुलपाडा वॉरियर्स या संघासमोर. पहिल्या षटकामध्ये अनेक उतार चढाव आपण बघितले आणि त्याच्यामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये लागलेले ते अर्धशतक
आणि 4थ्या षटकामध्ये झालेली ती हार आहे, तिथून आलेला विकेट. ही बघा बॅटिंग समरी. केतन मात्राने केल्या 35 धावा, अनिल सामंत 4 धावा, प्रतीक गरज 14 धावा, राहुल गोंड 16 धावा, संतोष यादवच्या 18 धावा. यश कोणतेही धाव करू शकला नाही. संकेत केने एका षटकाराचं कॉन्ट्रीब्युशन. यश स्वस्तात बाजले म्हणजे गोल्डन डकचा शिकार. प्रसादने एक धाव शेवटच्या चेंडूवरती घेतली. 104 धावा धावपलकात लगावल्या गेल्यात. 17.33 रन रेट है. और देखिए इस तरह से रन बने हैं. फ्लड लाइट आपको ऑन नहीं करने, अभी फ्लड लाइट ऑन हो गए हैं, तो 104 रन 7 विकेट के नुकसान पर अधिराज ग्रुप निर्मल और भरत. ये गेंदबाजी भी देखे. अक्षय तावरे 1 ओवर 26 रन बहुत महंगे साबित हुए. संजय की बात करें तो संजय ने 2 ओवर में 22 रन खर्च के 5 विकेट. कमाल की गेंदबाजी. भार्गव पाटिल 2 ओवर 32 रन 1 विकेट. तो संजय का फेल बहुत बढ़िया रहा, 5 पर पूरा किया और जो स्कोर अनुमानित स्कोर 119-120 दिखाई देता, वहाँ ब्रेक लगा. मोमेंटम जो बल्लेबाजों के पास था वो थोड़ा अपनी तरफ लेके आए. लेकिन दोपहर का सत्र है और सनलाइट ये मुकाबले हैं तो मजा आएगा. दूसरी तरफ से भी ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे. मैदानात खेळ सुरू असताना खेळाडूंना विनंती आहे, आपण पंचांच्या परवानगीशिवाय पाणी घेऊन जायचं नाही आहे. आणि पंचांच्या परवानगीशिवाय आतमध्ये यायचं नाही, हे पहिलं बंधन आहे. आणि जर खेळाडू आतमध्ये येणार असेल तर तो 13, 14, 15 मधला असला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि 25 मिनटं दिले गेलेले आहेत, त्याकरता ती बॅट्समन करता पण आहेत आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी पण आहेत. त्यामुळे दोन्ही संघाकडनं अपेक्षा आहे येथे खूप चांगलं फेअर क्रिकेट आपण खेळाल. मैदानावरती जिंकण्याकरता आवश्यकता असेल, या ठिकाणी एक मोठं टोटल असेल, त्यावरती निश्चितच चर्चा होईल. आमच्यावर कंपासमध्ये विश्लेषक तुकाराम मांगेले सर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. वसई विरार प्रीमियर लीग 2026 आज ग्रँड फायनल. तत्पूर्वी सुपर हिटचा जबरदस्त घमासान आपण पाहतोय. मयूर डीजे मास्टर आमच्यावर पुन्हा एकदा जॉईन होतील आणि या दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या सुपर 8मध्ये अर्थात दुसऱ्या पडावामध्ये काय घडतंय ते सांगण्याकरता पुन्हा एकदा तुकाराम मांगेले सर जॉईन होत आहेत. आई दर्शन पाणी देण्यासाठी तुमचा कोणताही खेळाडू आतमध्ये येतो त्यावेळेला तो खेळाडू 12वा 13वा 14वा असावा. जो प्लेइंग 11 मध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याने येऊ नये. आणि पंचांच्या परवानगीशिवाय कोणताही खेळाडू पाणी किंवा अन्य गोष्टी देण्यासाठी मैदानात एंटर करणार नाही याची काळजी घ्या. चला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही कर्णधार नारंगी फाल्कन 888 आणि विकास 0700. वेलकम, सुस्वागतम. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीजन 2 organized by RS Group and Vasai Virar under Box Cricket Association. Our core partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, 10XU, the brand of Sachin Tendulkar, Palm Infrastructures, SBS Global School, Institute of Hotel and Tourism Management, drinks partner Red Crush, Coco and Hell, Poonam Developers,
AV ग्रुप, त्या जोडीला कनेक्ट पेन फिल्म्स, आमचे जय आणि आधी जे आपले सोशल मीडिया सांभाळणारे कनेक्ट पेन फिल्म्स, त्या जोडीला मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्स, ट्रॉफी स्पॉन्सर्स आर एस ग्रुप, मेडल स्पॉन्सर वसई विराट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, कॅप फ्रॉम विराट ब्रँड, 10X यू शूज आणि 10X टी शर्ट्स फ्रॉम ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर. मागचे 4 दिवस आपण एन्जॉय केला, आनंद घेतलात आणि वसई विरारचं अगदी सुंदर क्रिकेट, टॅलेंटेड क्रिकेट, गुणवत्ता भरलेलं क्रिकेट, अशा प्रतिभावान खेळाडूंचं क्रिकेट आपण पाहिलं. त्यांच्या जोडल्या ऑल इंडिया स्तरावरती, अखिल भारतीय स्तरावरती आयकॉन खेळाडूला देखील पाहण्याची संधी मागच्या 4 दिवसामध्ये मिळाली. आणि आजचा फायनल डे आहे, ग्रँड फिनालचा दिवस आहे आणि संडे म्हटलं तर एंटरटेनमेंट डे, संडे म्हटलं तर एन्जॉय करण्याचा दिवस आणि तो एन्जॉय आज सुपर हिटने केला जातोय. पहिला सामना जिथे 104 धावा केल्यात, 105 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो टीम फुलपाडा वॉरियर्सला, नावामध्ये वॉरियर्स आहेत, लढण्याची तयारी त्यांनी दाखवली. नारंगी फाल्कन 888 संघाचा कर्णधार, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. बघा आज सगळ्या संघांसाठी विशेष सूचना आहे की आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत आणि अंतिम सामना सुद्धा हा 10 वाजायच्या अगोदर खेळवायचा आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी वेळेमध्ये इथे उपस्थिती नोंदवायची. आपला रिपोर्टिंग टाइम दिलेला होता त्याप्रमाणे आपण रिपोर्ट करायचं आहे. विकास 0700चा कर्णधार इथे आलेला आहे. नारंगी फाल्कन 888 संघाचा कर्णधार, आपण त्वरित पोहोचा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज अक्षय टावरे आणि भार्गव पाटील आणि पहिले षटक हाताळण्यासाठी कलमगावचा खेळाडू चिन्मय घरत. चिन्मय घरत आल्यात, ऑल सेट ऑल गो, पाठलागाला होते सुरुवात. पहिला चेंडू खेळला जरूर, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वॅग्स नाही, सिक्सेस. गुरु संख्यानं विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. SBS ग्लोबल स्कूलचे सर्व आदरणीय गुरु संख्या यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. दोन्ही कर्णधार अगदी थोड्याच वेळात टॉस देखील केलं जाईल. अक्षय तावरेने काय उत्तर दिले, पहिल्या चेंडू त्याने ऑन साईडला खेळाय, फटका जबरदस्त. केतन मात्र षटका ठोकला होता आणि दुसऱ्या बाजूला अक्षयने देखील तशाच प्रकारचा टीट पॉट डॅट. जसंच तसं तुम्ही चांगला उल्लेख केला, जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न अक्षय टावरेने देखील केलाय. चेंडूच्या वेगात बदल केला, थोडासा वेग कमी केला, हे तुम्हाला करावं लागणार आहे. कारण पहिल्या दिवशी तुम्ही सामने खेळल्यात त्यावेळेला खेळपट्टीचा अंदाज, त्याची माहिती तुम्हाला असायला हवी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अशा मोठ्या मॅचमध्ये खेळतात, सुपर 8मध्ये खेळतात, इथून तुम्ही टॉप 4मध्ये जाणार. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. चिन्मय घरत तो आपल्या कलमगावचा खेळाडू आहेत, समोर भार्गव पाटील आणि स्ट्रायकर यांना अक्षय टावरे. चेक थोडं थांबवतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम विकास 0700 या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी नारंगी फाल्कन 888 या संघाला आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच ही असणार आहे, चालू असलेली मॅच सुद्धा मोठी आहे. सरळ घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही आमचे समालोचक मित्र उपस्थित आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. एक सूचना आहे, मंडप डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्सवाले आपल्याला सूचना आहे, आपण कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. चिन्मय विरुद्ध आक्रमण करत असताना अक्षय तावरे एक षटकार, एक चौकार, त्याच्या पाठमध्ये आकुटाबद्ध चेंडू ऑफटमच्या थोडासा बाहेर जाणारा बॅकफुट फलंदाज अत्यंत सुंदर पद्धतीने गेला आणि सुरेख फटका. पूल आणि हुक ही ताकद आहे अक्षय तावरेची. तो 10 वरती घेतो, धावसंख्या बिनबाद 10. चिन्मय गोलंदाजी मार्कवरती सज्ज असते, 10 ते 15 बॉलांचा बॉलिंग मार्क, मॅन्डेटरी पॉवर प्ले, फ्रंटलाईन गोलंदाज आहे चिन्मय. गोलवट्टपदा चेंडू ऑन साईडला खेळाय, लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. अलग कार्पेटा चेंडू खेळला गेला होता. एकेरी धावसंख्या आता वाढते, धावसंख्या पोहोचली ती 11 वरती. तो कारण सर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे, धावसंख्या 11, नेल्सन आकडा. आणि रिक्वायर 100वरती नजर टाकली तर कदाचित तो 18च्या घरामध्ये, 17च्या वरती 18च्या घरात आहेत. याचा दुसरा अर्थ असा असतो की प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके ते खेळण्यात त्यांनी. पॉवर प्लेमध्ये असा खेळ खेळणं अक्षय टावरे आज म्हणजे बारामतीपासून प्रवास करून इथपर्यंत आला आहे. काल अगदी आपल्या कामगिरीनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. नाव त्याचं अक्षय टावरे आणि अगदी टावरिंग षटकार त्याने ठोकले होते. आणि प्रेक्षकांची अपेक्षा देखील आहेत की या सामन्यामध्ये देखील त्याचा खेळ तसाच बहरावा,
या उद्देशाने. दुसऱ्या बाजूला असा खेळाडू भार्गव पाटील, मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज घेतलेला हा खेळाडू याच वर्षी देखील विथ द बॉल विथ द बॅट, उलट विथ द बॅटपेक्षा विथ द बॉल जास्त चमकलाय आजपर्यंत. जर पाहिलं ना तर कालच्या सामन्यामध्ये 7 विकेट त्याच्या नावावरती होती. तो आता स्ट्राईक केलेला आहे भार्गव पाटील. सुरुवात करेल आपल्या धावपलकाला चिन्मय गोलंदाजीसाठी. चेंडूच्या वेगात बदल केला तर पुढे डाईस लगावली होती. जसे थोडेसे डोक्यावरती हात गेले चिन्मयचे, काय बॅटला थोडासा स्पर्श झालाय का? केतन मात्रेनं ट्राय जरूर केली, पुढे झेप घेण्याचा प्रयत्न केला आणि ते एक्सप्रेशन सांगतात कुछ तो हुआ है, काहीतरी घडलंय त्या मागच्या चेंडूवरती. एक्चुअली रिप्ले डिपेंड पर आप जरूर देखेंगे जिस तरह से चिन्मय गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के 5 गेंदों का खेल हुआ है और मैंडेटरी पावर प्ले. बहुत ही खूबसूरत नज़ारा मैं देख रहा हूँ. जुदानी का ग्राउंड है. वैसे विराट प्रीमियर लीग 2026 का ये दूसरा संस्करण. स्ट्राइक करने पर बल्लेबाज भार्गव पाटिल, गेंदबाजी करने के लिए चिन्मय तैयार. पावर प्ले का ये ओवर. बहुत अच्छी गेम, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे. शानदार गेंदबाजी में चिन्मय द्वारा इस ओवर में 11 रन. शुरुआत बहुत खराब थी, छक्का और उसके बाद में तीसरी गेंद पर चौका था. उसके बाद में 3 गेंदों की बात करें तो चिन्मय ने कमबैक किया है. पहले ओवर की कहानी समाप्त. स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के. पुरानी तस्वीर आपल्या सर्वांवरती आहेत आणि त्या आई जीवदानीच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर असं मैदान 11 धावा धावफलकावरती आहेत आणि 11 धावा धावफलकावरती असताना बिनबाद म्हणजे 11 अक्षय टावरीच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. त्यानंतर सुरुवात करताना भार्गव यावेळेला थोडंसं कमी पडलाय, उजव्या यष्टीच्या बाहेरच्या थोडासा चाच पडलाय, पण ही सुरुवात आहे, या स्टार्ट आहे. आणि जो चेंडूच्या वेगामध्ये बदल केला ना, व्हरायटी दिली, चेंज ऑफ पेस केला, शेवटचा चेंडू तर ती टॉस्टॉप वाटला, थोडासा टॉस्टॉप डिलिव्हरी हाताला गेला होता चिन्मयनं. आणि ज्यावेळेला चर्चा चालू होती आपल्या कर्णधाराशी, त्या प्रतीकनं म्हटलं होतं की आम्ही पहिल्या दिवशी जसा खेळलोय, पहिल्या दिवशीची रणनीती आहेत त्याच रणनीती जाणार. कदाचित वेळ आली तर काही बदलू, पण योग्य आहेत, डावपेच योग्य आहेत, त्या दिशेने जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. इस मुकाबले में जो डबल ट्रबल ओवर में बहुत इंपॉर्टेंट साबित होगा. स्कोर फिलहाल 11 रन बगैर किसी नुकसान के. केतन अपने बॉलिंग माप पर तैयार है. ये एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने पूरे क्रिकेट के विश्व में धूम मचाई है. आईपीएल खेल चुके हैं, अनुभव की कोई कमी नहीं है, फॉर्म में खिलाड़ी हैं. केतन अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे पहुंच चुके हैं और बल्लेबाजी करने के लिए अक्षय तावरे. केतन के खिलाफ क्या अक्षय तावरे बड़े स्ट्रोक खेलेंगे? जिस तरह से अक्षय तावरे के खिलाफ केतन ने शानदार बल्लेबाजी की थी, 26 रन बनाए थे, तो एक बहुत बड़ा बैटल है. अच्छी कॉन्टेस्ट देखने का मौका दर्शकों को मिलेगा. उनसे पर लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट पर खिलाड़ी बॉर्डर पर तैनात, स्क्वायर लेग और फाइन लेग दायरे के अंदर केतन की गेंदबाजी. रिवर्सिव खेलना चाहते थे, तेज तर्रार खेलना, आउट ऑफ द स्टंप, बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. बिंदी गेंद के साथ केतन ने आगाज किया. तो करम सर 26 रन अक्षय तावरे के खिलाफ केतन ने बनाए थे और केतन ने पहिली गेंद बिंदी लगा डाली. आणि जर केतनचा पहिला चेंडू पाहिला तर बघा क्रीजच्या अगदी कोण्यातनं आले होते, क्रीजच्या कोण्यातनं अँगल बनवायचा होता त्यांना, अगदी फलंदाजाच्या दिशेने जाणारा 45 डिग्रीचा अँगल बनवायचा होता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलाय. केतन स्ट्राईक करायला अक्षय तावरे. आता पहिला चेंडू होता केतन मात्रेचा, आता अक्षयच्या बॅटमधनं मिड विकेट सीमारेषा पार, VBPL षटकार. केतन मात्रे गेंदबाजी करे, सामने बल्लेबाज अक्षय तावरे बैकफुट पर ऑन सेट पर पुल किया. खूबसूरत स्ट्रोक है, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई. दर्शनीय स्ट्रोक, मैग्निफिसेंट बैटिंग. अब मजा आएगा. पहली गेंद पर बिंदी गेंद है, दूसरी गेंद पर ये गजब का छक्का है बल्लेबाज केतन. इससे पहले अपने अक्षर केतन के बीच वो कॉन्टेस्ट देखी थी. गेंदबाज केतन इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज अक्षय तावरे का ये टावर स्ट्रोक. केतन बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, कम बक्सन से गेंदबाजी करे. अक्षय तावरे 6 गेंदों में 17 रन. बारामती से यहाँ तक आए हैं विरार में. जूदानी का खूबसूरत ग्राउंड.
रिवर्स स्वीप है, बिल्कुल यहाँ खतरा हो सकता था। रत्नात्मक खेलना चाहते थे, शानदार गेंदबाजी केतन द्वारा। तेरी मेरी चल रहे, पहिली गेंद पर बिंदी है, दुसरी गेंद पर छक्का, तिसरी गेंद पर बिंदी गेंद है। फक्त बिंदी नाही आहे, हा झेल सुटलाय. आपण रिप्ले इंटरेस्टिंग आहे कारण जे पुन्हा एकदा चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही दाखवून देतात. मेगा स्क्रीनवरती जर रिप्ले पाहिला ना, बघा केतनचा चेंडू होता रिव्हर्स करण्यात, हा डिफ्लेक्शन होता, बिग डिफ्लेक्शन होतं, हा झेल होता, हा झेल होता, एक डिफ्लेक्शन झालं होतं म्हणून ते चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहिले होते. दोन्ही फलंदाज सुदैव ठरल्यात, दोन्ही फलंदाजाला जीवनदान लाभले, ते पाहिजेच असतं. नशिबाची साथ थोडी पाहिजे अशा वेळेला, जेव्हा धावांचा पाठलाग मोठा डोंगर पार करायचा आहे. आता बॅटच्या आतल्या कडेला फिल्डिंग चांगलं झालंय, फिल्डिंग चांगलं झालंय. अगदी योग्य वेळेला शॉर्ट फायलिंगच्या क्षेत्ररक्षकानं स्वतःला झोकून दिलं नाही, थांबवलं. प्रायोरिटी होती त्या चौकारला थांबवणं. हा चेंडू पुन्हा एकदा बघा स्क्रीनवरती. और बल्लेबाज थोड़ा सफल हुए थे, बल्ले का अन्होंने किनारा लगा, ऑफ स्टंप के करीब से गेंद पिच आई है, फाइन लेग पर बेहतरीन फील्डिंग, शानदार फील्डिंग, क्योंकि गेंद अलॉन्ग द कारपेट आ रही थी, अचानक थोड़ी सी उछली और उस वक्त बहुत ही अच्छी तरह से पूर्व अनुमान था, अच्छा जजमेंट था फाइन लेग के खिलाड़ी का. स्कोर फिलहाल 18 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति हो रहा है, मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, केतन मात्र गेंदबाजी कर रहे हैं. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है ना, तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को आपको टारगेट करना होगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो सकता है. केतन अपने बॉलिंग माप पर तैयार है, कॉम्पैक्ट से गेंदबाजी कर रहे हैं. फ्लैंक क्लिप, एक गली पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, लॉन्गा पर करे, आउटसाइड पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज भार्गव पाटिल के लिए. फाइन लेग, स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, अंपायर अमित गोलोतर हमारी तरफ बढ़ रहे हैं, वाइड बॉल का इशारा करते हुए. इसी के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी. एक्शन रिप्ले में देखिए, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर, पण तो फ्रंट लेग आता क्रीजच्या आतमध्ये येऊन टाकण्याचा प्रयत्न केला होता, जो फॉलो थ्रू थोडासा बाहेर निघाला. जर फ्रंट लेग जर पाहिला ना केतन मात्रेचा, तो फॉलो थ्रू बाहेर निघाला आणि जसा तो फॉलो थ्रू बाहेर निघाला ना, तसा चेंडू देखील बाहेर हाताळला गेला होता. राईट आर्म अराउंड द विकेट, या सर्व गोष्टी आहेत ज्या आपण टेक्निकली सांगण्याचा प्रयत्न करतोय. समोरचा चेंडू होता, पुढ्यातला चेंडू आधी स्लॉट मध्ये आणि पाठवलाय भार्गवनं पार्किंग प्लॉट मध्ये. VBPL षटकार. I've been going in my mind. शरीर का संतुलन लाजवाब था, बैट्समैन भी कमाल का था. ऑफ टप के बाहर अपर कट, झट पट 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 टकाटक अपर कट, चेंडू सीमारेषा पार चौका. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं टाचेवर आले होते, ऑन द टोस आले होते आणि बिलकुल आपने सही का अपर से ऊपर वाला करता, अपर करता बॅटची फेस जी होती ना, अगदी जसा स्लाइस आपण कापतो ना त्या पद्धतीने केलं होतं बघा. थोडंसं टाचेवर आलं होतं आणि बॅकफुटला जात असताना या फटक्यामध्ये ताकद झोकली आणि फटक्याला पाठवलंय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. षटकार. या षटकानं धापलकामध्ये होईल वाढ. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 29 धावा. कंपॅरिझन करूया, ज्यावेळेला 2 षटकांचा खेळ चालू होता, एका बाजूला केतन मात्रे आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक घरत होते, 2 षटकं संपली होती, त्यावेळेला 41 वरती आदिराज ग्रुप निर्मलचा संघ होता आणि पाठलाग करताना फुलपाडा वॉरियर्स थोडेसे मागे आहेत पण योग्य दिशेने चालले आहेत, 29 वरती आहेत. गाड़ी को अगर आपको लंबा लेके जाना है ना, तो आपकी गाड़ी में पेट्रोल या डीजल होना चाहिए. अगर आप एक बड़ा टोटल चेस करना चाह रहे तो आपके पास विकेट भी होना चाहिए. मैं समझ सकता हूँ 41 और 29 ये बहुत बड़ा फासला है, लेकिन अच्छी बात है कि प्रारंभिक बल्लेबाज मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं, तो विकेट है इनके पास और दोनों बल्लेबाज इनफॉर्म है, अक्षय तावरे और भार्गव पाटिल. ये मैच आप देख रहे हैं इस वक्त वैसे विराट प्रीमियर लीग 2026 105 रनों का टारगेट है. अपने कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर 29 पर रन. अक्षय तावरे 18 पर खेल रहे, भार्गव पाटिल 10 पर खेल रहे. गेंदबाजी में परिवर्तन, अब दूर वाले से गेंदबाज करें, गेंदबाज अपनी बोरिंग मान पर. फिलहाल सचिन स्ट्राइकर पर बैटर अक्षय तावरे. इंपॉर्टेंट मैच है, थोड़ा सा समय ले रहे, 25 मिनट का समय आपको दिया गया है, एक मिनट पर बहुत इंपॉर्टेंट है.
तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, वेळ फार महत्वाचा आहे प्रशांतजी, जसं तुम्ही उल्लेख केलाय 25 मिनिटाचा अवधी आहे आणि आतापर्यंत पाहिलं तर 11 मिनिटं घेतल्या तुम्ही 2 षटकांसाठी, त्याकरता वेळ फार महत्वाचा आहे. टायमर स्टॉप आहे. 105 रनों का टारगेट है. स्कोर 29 बगैर किसी नुकसान के. तीसरा ओवर सचिन अपने बॉलिंग माप पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. क्रुशियल मैच है. डीपीएल लेवल पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. 7 कैमरे का इस्तेमाल. वैसे विराट प्रीमियर लीग 2026 फ्लाइंग स्लिप, उसके साथ एक गली कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी और एक खिलाड़ी फाइन लेग पर. फाइन पर खेल दिया. फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जाएगी, नहीं रुकने वाली है. ताकत और नजाकत अक्षय तावरे. ब्यूटीफुल बैटिंग. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. डब्याची गोलंदाजी, आकू डब्याची गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले सचिन. आणि पहिला चेंडू, आकू डब्याचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलाय चौकार. आता अगदी अगदी मागे गेला, थोडस ताकद झोकली आणि जिथे मेगा स्क्रीन आहे, अगदी स्कोरबोर्ड जिथे चालवायचा ना त्या स्कोरवर वरती जाऊन चेंडू आदळलाय. 6 VVPL षटकार. बॅटिंग ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळेल. 232 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकले गेलेत. वा अक्षय वा, काय या ठिकाणी उत्तर देतोय. कडक ऊन आहे, कडक ऊन पडलंय. 105 धावांचा पाठलाग करायचा आहे. कडक बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. मैदानावरती मजा येणार आहे. 105 धावांचा या ठिकाणी पाठलाग करत असताना अक्षय तावरेची बॅट तळते. 10 चेंडूमध्ये 28. कडक आहे का बेधडक आहे? कडक आहे आणि बेधडक आहे. निश्चित गोलंदाजी मार्कवरती सचिन सज्ज असेल. अक्षय तावरे 28 वरती घेतोय. टप्पा खाते उछाल जरूर मिला था. काफी ऑफ टर्म के बाहर चले गए थे बल्लेबाज और उसके कारण गेंद जो है ना लेग स्टंप के ऊपर से विकेट कीपर की तरफ चली गई. रन बनाने का कोई मौका नहीं. स्कोर रुका हुआ 39 पर 9. आताही जर चेंडू गेला ना यस्टनवरनं, पाठीमागे प्रतीक करत पाहत होते की यस्टनच्या अगदी जवळनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. अक्षय तावरे 28 वरती बॅटिंग करतात. भार्गव 10 वरती बॅटिंग करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरनं चेंडूला खेचून मारलंय पण मिड विकेटला आहेत. मिड विकेटला फिल्डर केतन आहेत. केतन फील्ड करतील, थ्रो करतील. तोपर्यंत फक्त एकच जावे या चेंडूवरती पूर्ण. आणि बघा डीपवरती क्षेत्ररक्षणासाठी का दिले, कारण ते क्षेत्र महत्वाचं आहे. केतन त्या ठिकाणी त्याच करता गेलेत, कारण ते क्षेत्र महत्वाचं आहे. त्या दिशेने येणारे चेंडू रोखणं, झेल टिपणं, कदाचित सिंगलला डबलमध्ये न येऊन देणं, या सर्व स्ट्रॅटेजीचा इथे पूर्णपणे आपण माहिती घेऊन संघ खेळतोय. स्कोर बिन बाद 40. ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी. उसको 40 रन बगैर किसी नुकसान के. अक्षय तावरे 29 पर खेल रहे. भार्गव 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं और पहले विकेट के लिए 40 रनों की साझेदारी. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. भार्गव फॉर्म में खिलाड़ी है. बेहतरीन प्रदर्शन इस प्रतियोगिता में रहा है. और वैसे ही विराट प्रीमियर लीग की अगर बात करें तो पहले संस्करण के मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी रहे हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद सुंदर स्ट्रोक है. क्या बात है, क्या शॉट खेला है. कवर और पॉइंट, ये 2 खिलाड़ी हैं. बीच का जो फासला, उस फासले को चीरती भी गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. आकू टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि बिलकुल आप हमेशा कहते ना घास में आग लगाती हुई अगदी गवताला आग लावणारा हा फटका खेळलाय. दणदणीत, खणखणीत हा VVPL चौकार खेचलाय. अब आग दोनों तरफ बराबर की लगी. एक तरफ अक्षय तावरे, दुसरी तरफ भार्गव पाटील. दोघांवरती आक्रमण, दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे. दोन्ही बाजूला उलटा पुलटा, अल्टी पलटी वाला केलाय. अल्टी पलटी, उलटा पुलटा. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये अजून एक VVPL चौकार.
ये 3 ओवर का खेल समाप्त हुआ। अक्षय तावरे 29 पर खेल रहे और भार्गव 18 पर बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। भार्गव द्वारा रचनात्मक बल्लेबाजी कर रहे, कलात्मक बल्लेबाजी कर रहे, रैप शॉट खेल रहे, रिस्क ले रहे। तो कारण सर रिस्क से तो रिवार्ड भी है। और पहले 3 ओवर की कहानी 48, अब आने वाले 18 गेंदों के आपको जीतने 57 रनों की जरूरत है। और हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी होती है, हम एक लेवल को पार करते हो तो दूसरा लेवल कठिन हो जाता है। 18 गेंदों में 57 चाहिए। नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की व्हिडिओ गेम असते, मोबाईल मधला गेम असतो, त्याच्यामध्ये देखील एक थोडीशी लेअर पार करताना कधी कधी काय असतं माहिती का, माणूस कॅन्डी क्रश खेळतो आणि कॅन्डी क्रश मधली एक लेअर बऱ्याच वेळेला पार होत नाही, पण ती लेअर पुन्हा पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। स्कोरबोर्ड वरती आपण थोडंसं दुरुस्ती पाहणार आहोत। स्कोर 48 48 धावा धापलकावरती 29 वरती अक्षय खेळतात। पंच इशारा करतील कारण हे महत्वाचं षटक आहे, हे महत्वाचं षटक आहे। 105 धावांचा पाठलाग केला जातोय आणि 105 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडूचा खेळ पंच इशारा करतात। VVPL ओव्हर आलाय, व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर। 18 चेंडूचा खेळ आहे, 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि हे VVPL ओव्हर महत्वाचं ठरणार आहे दोन्ही टीमसाठी, कारण 3 षटकांचा खेळ संपला होता, त्या साईडला 55 होत्या। जसे आपण कहा ना 2 षटकामध्ये 12 धावांचा फासला होता, तो थोडासा कमी केलाय, 7-9 थोडासा कमी केलाय तो फासला, आता 5 कमी केलाय, आता तो फासला जर पाहिलं तर 7 धावांचा फासला। आणि जमेची बाजू आहे फुलपाडा वॉरियर्ससाठी, जमेची बाजू त्यांचे 2 वॉरियर्स, काल तुम्ही उल्लेख केला होता लढवय्याचा, योद्ध्याचा, 2 योद्धा, सलामीची जोडी, बिनीची जोडी, आघाडीची जोडी मैदानावरती आहेत आणि त्या जोडीचं टिकणं, पुढे जाणं वॉरियर्ससाठी महत्त्वाचं आहे आणि त्या जोडीला तोडणं आदिराज ग्रुप निर्मळ आता आवश्यक बनलंय। ही जोडी जर नाही टिकली, तुटली तर डोकेदुखी ठरेल। उजव्या शीच्या बाचा चेंडू, वा 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 भाई वा अक्षय, कमाल का स्ट्रोक। चुक म्हणजे काय असतं त्याचा अनुभूती देणारा हा षटकार आहे। अक्षय तावरेचा एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय बघा, हा फटका एकदा पहा, दोनदा पहा, 3दा पहा, 1000 वेळा पहा, मित्रांनो पाहतच राहाल। 6 बॉल 6 षटकारासाठी 10,000 रुपये तेजस कांबळे यांच्याकडून। 17 चेंडू 51 धावांची आवश्यकता। एका रोमर्सच्या सामन्याची तयारी अक्षयने केली मैदानावरती, दुसऱ्या बाजूला भार्गव आहे आणि पहिला सुपरहिटचा सामना अतिशय दर्जेदार। थांबलाय गोलंदाज, थांबलाय, टाळ्या शिट्ट्यांचा गजर सुरू झालाय, हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली। पहिल्या चेंडू खेळत असताना अक्षय तावरेने दाखवला क्लास, त्याचा क्लास दर्जा, जसा तुम्ही उल्लेख केला एक्स्ट्रा कव्हरचा, दॅट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी। ऑन साइडला हवेमध्ये चेंडू आहे, बघूया काय करतंय। खतरनाक षटकार। भाई चिंता करायची नाहीये, चिंता प्रतिपक्षाने करायची, त्यांनी करायची। अक्षय तावरे 41 धावा, 14 चेंडूवरती 41 धावा, समोर खेळलाय, वाईटिश लॉंगनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय, पुढ्यातला चेंडू होता। हे ओव्हर जे VVPLचं ओव्हर आहे, 10 धावांचं चॅलेंज होतं, ते 2 चेंडूवरती पार केले, 12 धावा। आता हे ओव्हर किती मोठं होणार, 12 धावा आल्या तर 12ला उलट 21 होतील, 22 होतील, 25 होतील। चेंडूच्या वेगात बदल केला, थोडंसं वाट पाहिली, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं दरम्यान क्षेत्रामध्ये। 1 धावा चेंडूवरती पूर्ण, पहिले 3 चेंडूवरती 13 धावा। आता हे किती वाढलं जाणार, मी जसं उल्लेख केला होता प्रशांतजी, ही जोडी जर नाही तुटली तर डोकेदुखी वाढेल आणि ती डोकेदुखी ना सॅराडॉनने जाणार नाहीये। तुम्ही सॅराडॉन किती घ्या, डोकेदुखी जाणार नाहीये, ही डोकेदुखी फक्त जाईल ज्या वेळेला विकेट येईल। हे दोन्ही बॅट्समन बाप आहेत आणि प्रतिस्पर्धी संघासाठी निश्चितच ताप आहेत। डोकेदुखी ठरली जोडी, अप्रतिम। 15 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता।
डबल ट्रबल ओव्हर. अत्यंत दर्जेदार बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समन अक्षय तावरे आणि भार्गव पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल संतोष यादव. षटक अतिशय महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाची विरचना बदलली जाते. हा फक्त खेळ नाही तर हृदयाची धडधड आहे. हा फक्त खेळ नाही तर हृदयाची धडधड आहे. तुमची संपूर्ण ऊर्जा पडायला लावा. अस्तित्वाची लढाई आहे. पुन्हा संधी नाही आहे. कारण नॉकआउट आहे. सुपर हिटचा महासंग्राम क्रिकेटचा थरार मैदानावरती पाहतोय. संतोष गोलंदाजी मार्कवरती 15 चेंडूमध्ये 44 डावखुरा. शैलीदार फलंदाज भार्गव पाटील ऑन स्ट्राइक. ऑन साइड ला खेच रहा है. ये खिलाड़ी है कातिल. इनके पास है दिल. इनके पास है स्किल. ये खिलाड़ी है भार्गव 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 पाटिल. व्हाट अ शॉट. ये रातों के कातिल है, दिन के भी कातिल है. दिन में भी बरसते हैं, रात में भी बरसते हैं. बरसो रे बरसो भाई. सिक्सर बरसो. आणि अगदी वर्षाव झालाय. षटकारांचा वर्षाव. पुढ्यातला चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. त्या चेंडूला अगदी खेचून ऑफस्टम्पच्या बाहेरनं ड्रॅग करून चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. स्कोर झाला 67. आणि 67 का झालेत माहिती का? जवळपास 7 षटकार आलेत. त्याच्यामुळे ते 67 धावा धापलकावरती आहेत. आपण एका बाजूला अक्षय तावरेला बघतो 42 वरती बॅटिंग करतोय आणि 42च्या उलटे गेले तर 24 होतील. 24 वरती भार्गव पाटील बॅटिंग करतोय आणि या 4 चेंडूवरती 19 धावा आल्यात. 19 धावा. काही कॅल्क्युलेटर काढल्यात बाबा ॲड किती होणार आहेत. पण थांबा, थोडं थांबा. अजून 2 चेंडू आहेत. अजून किती ॲड होणार. आता ॲड होणार किती त्याच्यावरती फक्त वेळ जास्त जातोय, टाईम जास्त जातोय. आमच्या कैलास असते तर म्हटलं तर टाईम इज मनी, टाईम इज वेल्थ. तसं टाईम इज मनी आहे. वेळेवरती ठरवा काय करायचं आहे तुम्हाला. पुढ्यातला चेंडू होता. अरे भार्गव पाटिल, अब ये खेल नहीं रहे भाई. ये खेल नहीं रही है. एक गेंदबाज के साथ खिलवाड़ कर रहे. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. षटकार. करत असताना भार्गव पाटील अगदी ओव्हर पिच चेंडू होता. त्यावरती खेळला सहज सुंदर फटका. मिडअपच्या डोक्यावरून शानदार बॅटिंग. भार्गव पाटील 30 वरती खेळतोय. 8 चेंडूमध्ये धावसंख्या धापलकावरती 73. बिनबाद नाबा जिंदाबाद 73 धाबा. फुलपडा वॉरियर्स. अधिराज संघाला विकेटची नितांत आवश्यकता. थांबलाय संतोष, थांबलाय. पण प्रेक्षक टाळ्यांचा गजर करण्याकरता थांबणार नाहीयेत. टाळ्यांचा गजर करतायत. हजारच्या संख्येने प्रेक्षक आहेत. हजर करतायत टाळ्यांचा गजर. अधिराज ग्रुप गोटामध्ये भयान शांतता. विकेटची नितांत आवश्यकता. अक्षय खेळतोय 42 वरती. भार्गव पाटील प्लीज. महत्वाचा डाव. ओ हो हवेत चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का पाहूया. ओ हो काय बॅटिंग. गरम गरम तापलेला तवा. भार्गवच्या पाटीलची हवा. षटके देऊन जाते भावा. षटकार. खोऱ्यानं करतोय धावा असं म्हणावं लागेल. धावा 79 आहेत पण ॲड होतील आणि ॲड किती होतील कारण या ओव्हरमध्ये आल्या 31. पहिला ॲड करून यायच्या. आता याच्यामध्ये ॲड झाल्या तर किती होतील. हे षटक किती धावांचं आले. चला प्रेक्षको कॅल्क्युलेटर काढा. कॅल्क्युलेट करा की किती धावा या ओव्हरमध्ये आल्यात. या ओव्हरमध्ये 31 आल्या. 31 मध्ये ॲड होतील 15. याचा अर्थ 46. या ओव्हरमध्ये एका ओव्हरमध्ये 46 आणि स्कोर जाऊन पोचलाय तो 94. पहिल्यांदा ओव्हरटेक केलाय. पहिल्या 2-3 षटकामध्ये मागे होते आणि पहिल्यांदा ओव्हरटेक झालाय. आणि ओव्हरटेक असा नाही झालाय, सुसाट झालाय. काय बुंगाट बॅटिंग केले दोन्ही. टाइम सांगूया प्रशांत. 20 मिनिटाचा जवळपास अवधी झालाय. आता 5 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला हे षटक पूर्ण करण्यासाठी. 12 मध्ये 11. आणि या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप सुद्धा झाली आहे. जी त्याची चर्चा आता होते. कारण पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन बघत होतो. 94 धावा धापलकावरती. पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी अक्षय आणि भार्गव पाटील. जरा आता प्रेक्षकांना विनंती आहे, ही भागीदारी आणि भार्गवची अक्षयची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल
तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर जाऊ द्या अक्षय आणि भार्गवसाठी. अफलातून कामगिरी केली, चमकदार कामगिरी केली, लक्षवेधी कामगिरी केली आणि डबल ओव्हरचा जर विचार केला तर त्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या 46. षटकार बघितलं तर षटकांचा अक्षरच्या पाऊस. 12 चेंडू 11 समीकरण, 5 षटकार ठोकले गेले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चिन्मय विकेटच्या शोधामध्ये. अधिराज संघाला विजयाचा जर दरवाजा खोलायचा असेल, विकेटचे नितांत आवश्यकता आणि डॉट बॉल तुमचा आत्मविश्वास वाढवतील. सामना संपलेला नाहीये. बघा दोघांच्या अर्धशतक जर का अक्षय तावडेने लगावलं तर 5,000 रुपये मनोजी गाजरे आणि 5,000 रुपये धवलदादा चोरगे यांच्याकडून देण्यात येणार आहेत. चला बक्षीस लागले. आत आलाय, थोडासा चेंडू पडला, चिन्मयचा आत आलाय आणि त्या मागच्या ओव्हरमध्ये अगदी कहाणी बदलले. कहाणी पूर्णपणे, पण मॅच नाही संपलाय. असे मॅच भरपूर पाहिलेत या VBPL मध्ये, भरपूर अप्स अँड डाऊन पाहिलेत, बदलणारे मॅच पाहिलेत. पण बाई हा बदलणारा नाहीये, बदल घडवणारा सामना आहे. अजून एक टोले जंग षटकार. टीमचं नाव आहे फुलपाडा आणि मैदानावरती अक्षय आणि भार्गवचा फुल राडा. काय बॅटिंग केली त्यांनी, कडक बॅटिंग केली. धावसंख्या 100, 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. लेग ब्रेक चेंडू ऑन साईडला खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार जाईल का नाही इथे क्षेत्ररक्षक आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. या सामन्यातली हवा अक्षय आणि भार्गवने काढले आणि आता सध्या मैदानावरती जीवदानीच्या मैदानावरती फक्त आणि फक्त अक्षय आणि भार्गवचीच हवा आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, फुलपाडा फुल राडा आणि प्रत्येक चेंडू असं चाललेलं का बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडा. एकच सूत्र पाळलंय फुलपाडाने, जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा फुल राडा आहे आणि कोणी अपेक्षा केली होती असा मॅच होणार आहे. 100च्या वरचा पाठलाग इतक्या. पण ज्यावेळेला पिच रिपोर्ट देताना भरतजी मोरे आणि आम्ही होतो ना की दुपारी मॅच चालू झाली, बाकीच्या मॅचेस संध्याकाळी चालू होत्या. त्यामुळे दुपार आहे, कडक ऊन आहे आणि कडक उन्हामध्ये मॅच असाच चालणार. हा फटका खेळला जरूर, चेंडू जोपर्यंत येईल फायनल क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल, कारण दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी अगदी फायदेशीर आहे ही खेळपट्टी. आणि इतकी नव्हती पण क्लास दर्जा अक्षयचा आणि भार्गवचा पाहिलाय. कौतुक मी भार्गवचं करेन. अक्षय तर एक मोठा खेळाडू आहे, त्याला आपण संकटमोचक म्हणतो, म्हणजे चेस मास्टर म्हणतो. पण भार्गवनं ज्या पद्धतीनं कॅप्टन म्हणून जे कामगिरी केली दुसऱ्या एंडला, ती देखील कौतुकास पात्र आहे. चिन्मय गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या 101, बिनबाद 101 आणि 100 धावांची भागीदारी पूर्ण करणारे हे अक्षय आणि भार्गव मैदानावरती. टाळ्यांचा जोरदार गजर होऊन जाईल दोघांसाठी. अफलातून कामगिरी केली, 101 धावांची भागीदारी. वाह वाह वाह. आपण स्क्रीनवरती पाहू शकता करंट पार्टनरशिप मॅग्निफिसेंट बॅटिंग बाय अक्षय तावरे आणि भार्गव. अबे चेंडू आहे, भार्गवची खेळी संपुष्टात. 10 चेंडूमध्ये 36 धावा. तरी सुद्धा अक्षयच्या खेळीसाठी आणि भार्गवच्या विशेष करून भार्गवच्या खेळीसाठी टाळ्यांचा जोरदार गजर होईल. विकेट नंबर 1. उशीर आलाय, थोडासा उशिरा का होण्या. 36 धावांची खेळी जर पाहिली तर षटकार चौकाराने सजलेली, 3 चौकार आणि 4 षटकाराने सजलेली भार्गवची उपयुक्ती आणि कॅप्टन स्ट्रोक. कर्णधार कसा असावा, कॅप्टन कसा असावा हे भार्गव पाटीलने प्रत्येक सामन्यामध्ये दाखवून दिले. याही दबावाच्या खाली ही दबावामध्ये आलेली सर्वोत्तम खेळी होती, कारण धावांचा पाठलाग प्रचंड होता. 6 षटकामध्ये 105 धावांचा पाठलाग करायचा होता. अंडर प्रेशर ही अशी खेळी साकारलेली आहे आणि या खेळीमुळेच कदाचित तो 105 धावांचा डोंगर होता ना, तो अगदी आरामातरित्या पार करण्याच्या तयारीमध्ये आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या आहेत. मागच्या वर्षी असा सामना झाला होता, तोही फायनलचा. 6 मध्ये 4 होत्या. त्याच्या अगोदर एक सामना झाला होता ज्याच्यामध्ये 6 मध्ये 6 करायच्या होत्या, त्याही झाल्या नव्हत्या. पण बाई ते नाईटवाला क्रिकेट होतं, डेवाला होतं. पण नाईट अँड डे आहे. जर इथे काही चमत्कार झाला तर सांगता येत नाही. जी हाँ, चमत्कार होते लेकिन बार बार नहीं होते. और इस बार हुआ तो हाँ? इस बार हुआ तो एक मजा आएगा ना दर्शकों के लिए. बिल्कुल. दर्शक क्या चाह रहे मैच आखिरी 7 तक दोनों टीमें लड़े और फिलहाल 6 गेंदों में 4 रनों की जरूरत यह मुकाबला जीतने के लिए. ऑन टाइम होता, त्याच्यामुळे
राहुल अदौड़े न्यू बैटर बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए केतन मात्रे निर्णायक ओवर 6 गेंदों में 4 रनों की जरूरत है। इसको 101 एक विकेट के नुकसान पर फुलपाड़ा ऑन पर कह दिया बॉर्डर पर किनारे पकड़ कैच। अक्षय तावरे बैक टू द पैवेलियन। जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन, और इस मुकाबले में केतन ने लिया जबरदस्त विकेट। अक्षय तावरे आउट। VVPL वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 आहे, पण भरपूर काही पाहिले या सीझन 2 न। पहिल्यांदा आपण रिप्ले पाहूया स्क्रीनवरती। 49 धावांची एक आक्रमक इनिंग भन्नाट खेळी अक्षयची संपुष्टात आलेत। उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने टिपलाय अ सुंदर झेल। और आपने जब जिक्र चल रहा था ना, जब चर्चा चल रही थी कि क्या चमत्कार होगा क्या, बिल्कुल। और यहाँ अगर चमत्कार होता है तो सारे दर्शक उसको नमस्कार भी करेंगे। जर चमत्कार झाला 6 मध्ये 4 धावा डिपेंड झाल्या तर त्या चमत्काराला सारे नमस्कार देखील करतील। निश्चितच सामना इतका जबरदस्त करा की प्रतिस्पर्ध्याने सुद्धा म्हटलं पाहिजे वाह काय सामना होता, काय लढत होती, काय झुंज होती। तोच आज सामना आहे, तोच अक्षयने 5 चेंडूंनी जिंकण्याकरता आता 4 धावांच्या केतननं आपला अनुभवपणा लावत पहिला विकेट घेतला। नक्की जसं तुम्ही उल्लेख केले की जरी आपण पराभवाच्या छायेमध्ये आहेत तरी सुद्धा एक चांगला उल्लेख तुम्ही केले की समोरचा संघ देखील असा मानावा आपण विजयाच्या उंबरठ्यावरती आहोत, पण प्रतिस्पर्धी संघ ती विजयाची रेष अजून ओलांडून देत नाहीयेत। कारण जसं नेहमी तुम्ही म्हणता ना बाबा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण अजून आपण जिंकलेलो नाहीये, शर्यत संपलेली नाहीये, किंबहुना आता कुठे खऱ्या अर्थानं शर्यत चालू झाले, ही चालू झाले शर्यत। केतन आपला अनुभव आपला एक्सपिरियन्स लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स आहे तो पणाला लावणार। नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय राहुल जॉन गोकिराचा खेळाडू आहे, स्ट्रायकर एंडला ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालंय। या VVPL ओव्हरनं भरपूर पाहिल्यात, 2 मध्ये 7 1 मध्ये 6 षटकार पाहिल्यात। आता बघूया हा थ्रिलिंग आज रविवारचा दिवस आहे, कधी कधी केस कापतो कधी नख कापतो, हा नख कापणारा दिवस आहे। नेल बेटिंग मॅच चाललाय। सुपर संडे याचा अर्थ मैच सुपर से ऊपरच होणार, यात काय शक नाहीये। 4 गेंदों में 4 रनों की जरूरत है। ओ क्या बात है, बहुत अच्छी गेंद और रन आउट हो। 3 गेंदों में 4, कौन करेगा पलटवार, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। केतन ने किया शिकार, बल्लेबाज आउट। दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय। हा चेंडू बघा केतनचा अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न मिस केला, यष्टीरक्षक प्रतीक होते आणि त्यांनी चेंडू गॅदर केला, थ्रो केला आणि मॅच काय चाललाय। 4 धावांची आवश्यकता आहे, 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय। हे VVPL आहे ना अगदी काळजाचा ठोका चुकवते। मला तरी वाटतं 4 दिवसामध्ये बाकी जण ECG काढायला जास्त गेले असतील, इतक्या वेळा अप्स अँड डाऊन पाहिल्यात या मॅच मध्ये। 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता, घाबरण्याची ही वेळ नाही, घाबरण्याची वेळ नाहीये, शौर्य दाखवण्याची वेळ आहे। लावा मैदानात आग लावा, मैदानावरती हीच वेळ आहे। हा तो क्षण आहे, तो तुम्हाला या ठिकाणी जपायचा आहे, जगायचा आहे। हा तो क्षण आहे, सोनेरी क्षण, रुपेरी चंदेरी दुसऱ्या पानावरती आपलं नाव कोणाकरता महत्वाचं आहे। नक्कीच मागे एक टॅगलाईन आली होती बघा, हीच ती वेळ, आणि वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे। नाही तर क्रिकेट वेगळं आहे भावा, क्रिकेट वेगळं आहे, वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, नाही तर मग वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे। समय पे तय करो आपको क्या करना है, वरना आप समय तय करेगा आपका क्या करना है। जर का विनिंग शॉट आला राहुलच्या बॅटमधून तर 1000 रुपयाचं बक्षीस तेजस कांबळे यांच्याकडून। म्हणजे आता गाणं लावायला लागेल, पाहिजे तेवढ्या दीडक्या देतो तुला, मॅच जिंकून दाग राहुल भावा। राहुल आहे पण केतन आहे, अनुभव तोही दाखवतोय, एक्सपिरियन्स तोही देखील दाखवतोय। राहुल अदाडे ऑन स्ट्राईक आहेत आणि त्याच्या जोडल्या करण माळी नॉन स्ट्राईक एला सज्ज आहेत, फक्त वेळ जास्त जातोय।
असं न व्हावं की चांगला वेळ तुमचा निघून जाईल. असंही आहे क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची गोष्ट असते. मोमेंटम जो हवा की तरह रहता है ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. 3 मध्ये 4 वाईड मॅच टाईड, त्यामध्ये आलाय वाईड. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला रे. चेंडू 3 धावांची आवश्यकता, जिथे प्रत्येक क्षणाला श्वास रोखला जातो तीच ही लढत आहे. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. पंचांचे हात बघा समांतर, धावा येत आहेत अवांतर. हीच ती लढत आहे, हीच ती मॅच आहे. भावानो मैदान गाजवा, हीच ती वेळ आहे. 2 चेंडू, आता 2 धावांची आवश्यकता, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक क्षणानंतर उत्कंठा शिगेला पोहोचते. काय सामना, पैसा वसूल मॅच. पैसा वसूल मॅच. कधी कधी IPLचा मॅच 2000-4000 तिकीट काढून जातो, तो पण असा होत नाही, वन साइड होतो. त्याच्यापेक्षाही भाई पैसा वसूल मॅच आहे. अजून मॅच संपला नाही आहे. 3 मध्ये 2 करायचे आहेत. समोर राहुल आहे आणि राहुलला माहिती आहे बाबा राहुल जपून टाकायचंय पाऊल. तुमच्या टीमला लागले विजयाची चाऊल, पण राहुल जपून टाका पाऊल, कारण समोर केतन आहे. केतन मात्र आहे समोर. 3 मध्ये 2 करायचे आहेत. 2 वाईट बॉल आले आहेत, तरी सुद्धा मॅच ऑन आहे. ऑनलाईन DBN वरती आहेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन. राहुलनं टाकले जपून पाऊल, लागले विजयाची चाऊल. चेंडू गेलाय, जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत चेंडू 2 धावा. फुलपाडा वॉरियर्स. राहुल विजयाची चाऊल, त्याने जपून टाकले पाऊल आणि अविश्वास विजय साजरा केला. अभिनंदन. केतन म्हात्रे आणि प्रतीक घरत यांनी व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. केतन म्हात्रे यांचा एक विशेष सन्मान बाकी आहे, तो आपण करणार आहोत. आणि प्रतीक घरत, आपण सुद्धा व्यासपीठाजवळ या. VVPL आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला ही विनंती करण्यात येते, कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे.